जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांच्या हस्ते पल्स पोलिओ मोहिमेचा शुभारंभ बालकाला डोस पाजून करण्यात आला। यावेळी नंदुरबार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर विनय सोनवणे, नंदुरबार जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर संजय राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर रवींद्र सोनवणे, अतिरिक्त जिल्हा शल्य डॉक्टर नरेश पाडवी उपस्थित होते। नंदुरबार जिल्ह्यात सन 1995 पासून पल्स पोलिओ लसीकरण मोहीम यशस्वीरित्या राबविण्यात आल्यामुळे सन 2002 पासून एकही पोलिओ रुग्ण आढळून आला नाही। ही स्थिती कायम ठेवण्यासाठी आज 28 जून 2026च्या पल्स पोलिओ मोहिमेत 0 ते 5 वयोगटातील एकही बालक पोलिओ लसीकरण पासून वंचित राहणार नाही। या अनुषंगाने जिल्हाभरातील जवळपास 1,89,189 बालकांना पोलिओचा डोस पाजण्याचे उद्दिष्ट जिल्हा आरोग्य यंत्रणेकडे असून त्याचा शुभारंभ जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांच्या हस्ते नंदुरबार जिल्हा रुग्णालयात बालकांना पल्स पोलिओचा डोस पाजून या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला। याप्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल उपस्थित होते। जिल्हाभरात जवळपास ग्रामीण भागात 1,68,410 लाभार्थी तर नागरी भागात 2779 लाभार्थी असे एकूण 1,89,189 लाभार्थी संपूर्ण जिल्हाभरात पोलिओचे असून यासाठी जिल्हाभरात जवळपास 2047 लसीकरण केंद्रे असून राजिस 4 दिवसासाठीचे एकूण 61 बूथ तयार करण्यात आले असून 4 दिवसासाठी एकूण 82 मोबाईल बूथ तयार करण्यात आले आहे। यासाठी जवळपास जिल्हाभरात 4947 कर्मचारी नियुक्त करण्यात आले असून गृहपबेटीसाठी जवळपास 408 कर्मचारी तर या कालावधीत 3 दिवसांसाठी 1569 पथके तयार करण्यात आली आहे। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार।